MH29 आवाज सर्वसामान्यांचा। नागपूर येथील समाजसेवक ॲडव्होकेट रहमत अली मोहब्बत अवॉर्डने सन्मानित। नागपूर येथील ताजबागमध्ये असलेल्या फैजाने ताजुल औलिया ओल्ड एज होम संस्थेतर्फे विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले। ST SC OBC आणि मुस्लिम समाजात असलेली दूरी कमी करण्यासाठी व समाजात एकता राहावी यासाठी 2017 पासून सतत झटणारे व कार्य करणारे ॲडव्होकेट रहमत अली यांना मोहब्बत अवॉर्ड देऊन त्यांचा सेवाचा सत्कार करण्यात आला। आज जगभरात अशांतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अग्नीच्या ज्वाळा धगधगत आहेत, मानवी मन दुभंगत आहेत। बुद्ध, ईश्वर, अल्लाह, गॉड, अरहंत यांचा जयघोष वाढतो आहे। महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन वाढते आहे। मात्र माणुसकीचे काय? रक्तदान करून जीवदान देऊ शकणारे रक्त हिंसाचारात सांडले जात आहे। अशा पार्श्वभूमीवर शांतीचा संदेश देणारे महामानव व संस्थांची भूमिका महत्त्वाची ठरते। मोठ्या ताजबाग येथील फैजाने ताजुल औलिया ओल्ड एज होम संस्थेने अशा समाजसेवकांचा गौरव मोहब्बत अवॉर्डने करून माणुसकी जपणाऱ्यांना प्रेरणा देण्याचे मोठे कार्य केले आहे। मौलाना इर्शाद यांच्या पवित्र विचारातून हा सन्मान सोहळा पार पडला। या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारेचे अभ्यासक ज्ञानेश्वर दादा रक्षक म्हणाले, मानवतेच्या कार्यात योगदान देणारे खरे देवदूतच आहे। अशा सन्मानामुळे समाजातील कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळते। या कार्यक्रमानिमित्त वेगवेगळ्या मदरशातील विद्यार्थी पालकांचे संमेलन, मुहम्मद पैगंबरांच्या 1500व्या जयंतीनिमित्त समाजसेवकांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला। मदरशातील लहान मुलांनी राष्ट्रभक्तीपर गीतांमधून मानवतेचा संदेश दिला। 2 लहान बालिकांनी हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेत केलेले सुंदर संचालन उपस्थितांना प्रेरणादायी ठरले। कार्यक्रमाची सांगता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित राष्ट्रवंदना तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा याच्या सामूहिक गजराने झाली। मुस्लिम युवकांच्या श्रमातून हा प्रेरणादायी सोहळा यशस्वीरित्या पार पडला। ॲडव्होकेट रहमत अली यांच्या समाजसेवेमुळे त्यांना बहाल केलेल्या या मोहब्बत पुरस्काराचं सर्वत्र कौतुक होत असून सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या।